नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर हर्ष. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आलोय जंगलात कोकम आंबेसह कोकणचा रानमेवा खायला. तर एक काम तर आमचं करून झालंय, दुसरा आता ही परवा सुरुवात करत आहे. मस्ती इकडून तिकडून चालू आहे त्यांची. बघा पराक्रम कसं चालू आहे. इथं पाहू शकता यांचं पराक्रम काय चालू आहे. इथं होऊन जाऊ दे चला. हो तरी काम गेलं इकडे उलबट मी. बस 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 बस. तर असं जंगलात आल्यावर अशा वाटा काढायला लागतात. जंगलातनं काट्या बिट्यातनं फिरायला लागतं. तेव्हा कुठं काय भेटतं. एक कोकणकर म्हटल्यावर असं सर्व करायला लागतं मित्रांनो. कसं आम्ही फिरत जातोय आतमध्ये रानातून बिनातून. आणि ही कशी वाटेत भेटलेली अशी चुलीला पेटवायला लाकडं पण घेता. आता कसं गॅस पण महाग झालाय ना, कसं लाकडं बिडं घ्यायला लागतील. तेवढ्या 1-2 दिवसाचा सिलेंडर पण वाचेल ना, बरोबर ना. नाही कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला जरा. तर आता आम्ही खाली जातोय. तर मित्रांनो, हे बघा पोर काय करतायत. कोकणचा रानमेवा म्हणजेच काजूचा बॉन्ड. काजू खायला आले काय. तेव्हा काजूची बोंडा भेटल्यात. यांच्या बिया कुठे मिळलो. हाय हाय काजूची बोंडा भेटल्यात. बॉन्ड पाडलेला. पडला काय. पडला काय. हा बॉन्ड. मित्रांनो यांनी आणि मित्रांनो वरती पण आहे काजूवरती काजू. हे बघा पाहू शकता. हा काजूचं झाड आहे, पण त्याला काजू एकदम खाली बुंद्यावर लागला, एकदम हातासारख्या काढण्यासारख्या. हा बघा हा पोर काढतोय काजूचा बॉन्ड. हा काढ. आणि ह्या वलियाची काजू भाजी करतात. आणि हा बॉन्ड पण खातो आम्ही. आणि हा काजू भाजताव पण आहे. फायनली मित्रांनो, काजूला आम्ही हलवून मोकळा झालेला आहे. आता जात आहो कोकम खायला. या पोराने भरपूर काजू खाल्ले. चला कोकमावर चला आता. हा मेला बेकार पोर आहे. आम्ही जातोय कोकम खायला. तर या पोरांच्या जरा आता जरा एक काय पराक्रम करतोय तर बघा. आणि काय तर पुढं व्हा. हा बघा तर बस हातपाय मोडून गाड्यात पडतील नाही तर. हा बस. चल तिसरा चल. हा मला बेकार होत आहे. चला चौथा चला. हा गाण्याची आय जर गेली आहे तेवढी. चल चौथा चल. हा चला. असं तुमच्या वेळेस पण आहे पराक्रम गावात पोर पण असाल ना, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. जाता आता कोकमावर. आता आम्ही आलोय कोकमावर. कोकमाच्या झाडावर बघा किती कोकम पिकलेत, पाहू शकता तुम्ही. आणि आता काही पोरा काय ऐकण्यात की नाही, सगळ्या पूर्ण आता हलवून ठेवल्याची काही जाणार नाही त्यांना. सुरुवात यांनी केली नाही. तर मी दाखवणार तुम्हाला किती कोकम आम्ही पाडू ते खाली. आणि पाहू शकता तुम्ही. हा चढ. चला. हे बघा या पोरानं काढला नाही 3-4 कोकम. हे बघा. आणि हा आता काय ऐकण्यातला नाही. हा आता चढायला लागला. चढायची पण जाम सवय याला. चढायला आता बघू कुठपर्यंत चढतो होता. हा चढला की ऐकत नाही बाबा. याचा काय तर घ्या. हे कोकम फोडून दाखव इकडे. आमची कोकम आहे. हा बघा एकदम मस्त. एकदम मित्रांनो बघून तोंडाला पाणी सुटलंय. हा बघा कसा लागतोय. एकदम मस्त. हा मुंबईच्या पिझ्झा आणि बर्गर पेक्षा तरी बरा आहे ना. एक नंबर भावानो. मुंबईला आपण पिझ्झा बर्गर तर दररोज खाल, पण असा कोकणात कोकम असा रानमेवा खायला कधी भेटणार नाही. तर मित्रांनो कोकणात या
असा कोकणात काय कोकम करवंदा आंब फणस काय पाहिजे तर खा आणि आम्ही पण देऊ तुम्हाला आलाव तर फक्त कमेंट करा तुम्ही कुठचं तर आम्ही भातगावकर गावकरकर हा भाऊ चढतोय विशाल भाऊ आमच्या झाडावर चढतोय पराक्रम तर भरपूर करून मोकला आलाय आणि हा बघा आता कॅच देतो आम्हाला एक एक वाटतं एक एक गोड आहे कोकम पण हा चढायला शिकवायला नको त्या अगोदर चढलेला आहे हा बघा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतोय कोणत्या कुठच्या छोट्या फांदीवर चढलाय कोकम काढायला तो नाद नाही हा नाद असावा लागतो कोकण करायला एका झाडावर चढण्याचा ते कोकम कुठे असू दे कुठे नाही तर आंबा फणस कुठे असू दे त्याला काढल्याशिवाय काय आम्ही सोडत नाही मे महिना चालू आहे आणि मे महिन्यात आमच्या वाटली सर्व पोरं असे एकत्र आले आणि आम्ही आता धमाल मस्ती करतोय तुमच्या वेळेत पण तुमची अशी एकत्र मे महिन्यामध्ये किंवा कोणत्या कधी एकत्र आला तर अशी मस्ती करताय काय आता मे महिना चालू आहे आणि सर्वांना सुट्टी आहे आणि पोरं गावी आले आम्ही एकत्र सर्व आमचं दर मे महिन्याला असं सुरू असतो प्रोग्राम तुमचा पण असतो काय नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो एक सांगतो तुम्हाला एक कोकम आहे ना ते खाल्ल्यावर कधी टाकून का म्हणजे त्याचं बाहेरचं आवरण आहे ना सालटी बाहेरची आवरण ते कधी टाकून का ते खूप उपयोग आहे कारण याचा आपण वापर आहे ना ते नॉनव्हेज मच्छीमध्ये वगैरे करू शकतो एक आंबटपणा येण्यासाठी आणि याला जर व्यवस्थित सुकवलं ना तर याचा आपण कोकम सरबत बनवू शकतो आणि ते कोकम सरबत एकदम भारी लागतं म्हणजे आपण जे विकत घेतो स्प्राईट वगैरे त्यापेक्षा जर त्याची तुलना केली तर हे कोकम सरबत एकदम भारी लागतं बनवता आलं पाहिजे फक्त मी घेऊन जातोय घरी कारण माझ्या आजी दरवर्षी बनवते आणि मला याचा अनुभव आहे म्हणजे फक्त खाण्याचा अनुभव आहे बनवण्याचा नाही तर मी आता घरी घेऊन जातोय मी 4-5 खाल्ल्यात आणि पोरांच्याकडे अजून आहेत तर मी नक्कीच बनवेन याचं कोकम सरबत म्हणजे आजीला सांगेन आणि आता पण जातोय वरती हे पोरं वरती गेले तिकडे वरती जाऊया मित्रांनो मे महिना चालू आहे आणि मे महिन्यात आमची पोरं थोडं गावाला आले एकत्र आणि आम्ही अशा आता मस्ती धमाल करतोय आणि मित्रांनो हा माझ्या आहे फणस पोर थोडं पळून गेलं पुढं आणि माझे नाही फणस घ्यायला मित्रांनो खूप जड आहे वा लई जड आहे तो एक माणूस पुढे गेला एक माणूस माझ्याकडे आहे मी तो नेतो माझ्या घरी ह्याला देणारच नाही या फणसाला ना म्हणजे फणसाला बाहेरच्या वाडीतून खूप असे काटे असतात आणि आता मी घेतला होता तर माझ्या हाता कसे ठसे उठलेत त्याचे आणि हात थोडे लाल लाल आहेत म्हणजे काय कोकम खाऊन झालेत आणि तसे पण उठलेत फणसाचे घेतलेल्याचे तर आता आम्ही आलो आहोत घरी फणस कोकम करवंद काजू वगैरे खाऊन आणि आता सर्व एकत्र आहेत पोरं इकडे आहे का रे पोरानो अशा वगैरे आजचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि बरंच काय खाल्लेलं आहे आम्ही भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून बघताय कुठच्या गावातून बघताय ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा